परभणीची घटना अतिशय दुर्दैवी आहे। जे सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मयत झालेले आहेत त्यांच्यावरती जे जबाबदार असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे। आणि अध्यक्ष महोदय, माझा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं एक जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून, हे क्षुल्लक कारण नाही अध्यक्ष महोदय, जी आहुदा कंपनी आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय 2 महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले। गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर 5च मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते, त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली। आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला। अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, 2दा आमदार होणं सोपं आहे, 3दा आमदार होणं सोपं आहे। आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत, आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले। यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती। अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे। हा बादशाह आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि 3री टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर मधून सरपंच केला, मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला। आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, 3ऱ्यांदा तो सरपंच झाला। 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या। मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो। आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणले इंटरकॉम वाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली। ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे। त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली। आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या, विषय लगेच संपला। लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले ए बाबा भांडणं करू नका, भांडणं। पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी, ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय। 9 तारखेला पोलीस गेले, हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे, बाकी काय जे नाव आहे ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले। हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला। माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत, शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय। दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय। ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती आहे। तर कोणाचा फोन आला
विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले. हे आरोपींना घेऊन जाऊस तर ते तालुका अध्यक्ष तिथे आले. तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, यांचा कोण आका आहे? ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, त्या कंपनीची फिर्याद, अवधा नावाची जी कंपनी आहे अवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी एनसी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. 9 तारखेला मी SITची मागणी केली. ते पुढे बोलतो ना त्याच्यावरती. आकाच शोधतोय आम्ही. तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत. अध्यक्ष महोदय, त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय, शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत. अध्यक्ष महोदय, हे भोसले नावाचे जे तिथले PS आहेत, हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला, जो मारहाण करायला होता, त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते, संतोष देशमुख आलाय का म्हणले. तर तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला. रविवारी सुद्धा घरी बसला. परत ते महाजन नावाचे कोण तिथले PI आहेत, त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते. सोडून तर लगेच दिले. त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही, लगेच सोडून दिलं. आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं, जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये, अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो PSI, 2 जण चहा पित होते. त्याचा जो भाऊ आहे धनराज, धाकटा भाऊ, त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं. तो पलीकडे चहा पित होता. त्याला म्हणले, इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं. ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ, त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली. मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारली आणि मिटलं म्हणले. पण तरी म्हणलं काय आपण उद्याच्याला मिटवू, तुम्ही या. तरी जे म्हणला भाऊ ठीक आहे, आम्ही माझ्या भावाला सांगतो, तो माझ्यापेक्षा थोरलाय, त्याला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळीच संतोष देशमुख ह्याला गेले केजला, हे मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले. चेक करा, त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा. म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं, मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं, कोणीही आलं नाही. पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं. आणि तो गाडीत त्याचा आत्ते भाऊन ते 2 जण आले. त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे. पुढे एक काळी स्कॉर्पिओ, मागे एक काळी स्कॉर्पिओ. अध्यक्ष महोदय, हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे. 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय? त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली? बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली? हे सांगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे. नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून. अध्यक्ष महोदय, गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत. त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा. कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. हे फार भयानक आहे. 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती, असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं, गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं, सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल. 300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय. त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही. आओ जाओ, आएंगे जाएंगे. दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत. हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुस्ती कोणी दिली जाती? अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते. जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष. O2ला बोलवून घ्या. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे.
आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली. जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अॅट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय. किंवा एलसीबी काय करते बीडची, एलसीबी कडे का पाठवले नाही? हे लोक एलसीबी कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते. सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय? मी पूर्ण माहिती घेतली. यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं. आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी, इगो दुखावला गेला. म्हणून काय करायचं म्हणले, यांनी प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा. फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय. कळंबला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा. इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे. ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता, ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला. ते जागीच घाबरलं. आणि ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी. लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहीत नाही अध्यक्ष महोदय. सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं. तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार 40 मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घेणार. महाजन नावाचे जे पोलीस आहेत, मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही, कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले. विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्हीवरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय. 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी. माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या. आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको. परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको. आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं. मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय. ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, ज्यारे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून. 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 MM सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो. इतका बेरहमीने मारला त्याला. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय. मी कोणाचं नाव घेणार नाही. व्हिडिओ कॉल करून दाखवलाय. हे बघ याला कसा बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय. 6 माणसं जर 1 माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे? जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला, अहो मला वाचवा, मला वाचवा. कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय? ही जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय, एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो. कुणाची हिंमत होत नाही. एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ, तिचा चुलता, तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे. अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत. माझी विनंती आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांना, जे सहृदय, ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी. आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं म्हणत. अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला. पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय. तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय CS सांगत होतो मी, जिल्ह्याचे CS ने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर
ब्लड साठलं होतं 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते पावणे 200 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा, त्याला एखादी गोळी घालायची, कारण गोळ्या बिळ्या त्यांच्याकडे 100% असणार. अध्यक्ष महोदय 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात. माननीय मुख्यमंत्री महोदय, लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं. धाब्यावर बसतात आणि दारू पेतानी बार करतात वर, आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात आमच्याजवळ पिस्तूल आहे. असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील अध्यक्ष महोदय, कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल. परंतु 1200 ते 1300 लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून, मुंबईत तरी आहेत का नाही कोणाला ठोक, मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती. लायसनधारी पिस्तूल किती असतील आशिषजी? आणि आमचा जिल्हा नेमकं काय? गँग्स ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय 2 लिटर त्याच्या शरीरामध्ये. आणि अध्यक्ष महोदय 36वा कॉल विष्णू चाटेंनी केला, सांगितलं मी अजून 20 मिनिटात आणतो. 4 तास हे सगळं चाललं होतं आणि 4-3.5 तासांनी मेला तो. त्याला पाणी पाजलं नाही, त्याला मारत राहिले. दैठणा नावाच्या कळंब तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला. आणि तिकडून काय सांगितलं, हे पोलीस म्हणले दैठण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख, आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो. आशेने सगळं मसाजो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले. अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूम मध्ये आणून टाकली. अध्यक्ष महोदय लोक चिडले. शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला आहे अध्यक्ष महोदय, शुक्रवारी, आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना, माणसाचे विमे उतरवतात, त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय, खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून. मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं, तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी. तू कॉम्प्रोमाइज कर, तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो, तो रात्री मारून त्याच्या पायाजवळ नेऊन ठेवतात. तू दुसरे अशोक सोनवणे झाला, हे झालं ते झालं, अशोक सोनवणे झाला, हे झालं ते झालं. त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब ते WWF मधली मारामारी बघितली, तसा त्याला झोपवला. 4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्या, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात, संवेदनशील महाराष्ट्र, आणि इतका राजकीय वरद असतं. आज चर्चा लागली 4 जण अटकेत, एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन, आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्क आउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना दस साहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढणं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखंच, म्हणजे त्याला सत्तूर. माझ्या आधी दोघं बोलले, ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले. तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या. दस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं. मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं दस साहेब, पण तो माणूस होता. अरे महाराष्ट्रातली माणुसकी तर जिवंत ठेवूया.
आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता. अशा पद्धतीनं खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल. मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, मागे आलेत, नावासकट सांगेन, नावासकट पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, ए मागे फिर रे, नावासकट सांगू शकतो. मला त्या प्रकरणात जायची नाही. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब. पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. असं नाही चालणार. हे मी राजकारण बोलत नाहीये. उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये. काय होत नाही टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही. उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ जंगल राज and we don't expect this from Devendra Fadnavis. I look at you as a gentleman. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतोय, त्या उत्तरावरती काम करा साहेब. एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे साहेब. हे परभणीमध्ये झालं. परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो, ते उचलतो, तोडतो, फोडतो, चला झालं. पण शांतपणे चालू असलेल्या बंदमध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात. मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो. म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला. कमीत कमी 2-4 फटके तरी लागतात तुटायला. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. देवेंद्र फडणवीस साहेब, एक फटका आणि दांडका तुटला. असे कमीत कमी 16 व्हिडिओ दाखवतो साहेब मी. 16 व्हिडिओ. बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं? बायकांनी कुठे काय केलं होतं? मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब. गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ. साहेब तो सूर्यवंशी पोरगा काय करत होता? दंगल करत होता, व्हिडिओ काढत होता फक्त. म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं, इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट. डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट. प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत. हे राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐकेनासे होतील. मी जेव्हा 26/11चा दंगा झाला, 26/11चं जे काय झालं, फायरिंग वगैरे जे झालं, आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही, तेव्हा साहेब मी बोललेला माझं रेकॉर्ड काढा की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत. ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत. यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट. उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही, आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही. पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी. गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीचं आहे. त्या 26 तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते तेव्हा मी समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो. त्या पोलिसांच्या मर्यादा आहेत त्या बाळगायला हव्यात. पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी. पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब. पोस्टमार्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे. सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ शॉक डेथ. प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब. मल्टिपल इंजुरीज झाल्या कशा? कुठे बाहेर मारला असेल, कसा बाहेर मारणार? मग मर्डर आहे, मग कोणी केला? इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही. लाईफ हॅज अ प्राइस. इट इज प्राइसलेस. त्यामुळे साहेब दोन्ही गुन्हे जे आहेत, दोन्ही प्रकरणे गंभीर आहेत. आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे, तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब. आंबेडकरी कुठल्या जातीचे नव्हते. आंबेडकरी सगळ्यांचेच मायबाप होते. इथल्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या, इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील
कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय? एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण. विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही? तर काय संबंध होता विजय वाकोडेचा? देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तुमच्या या 2 कारवायातनं दिसणार आहे. आणि माझी खात्री आहे, मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका, काही फायदा होणार नाही. आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा. परभणीची चौकशी आपण SIT मार्फत, DG मार्फत, ज्याच्या मार्फत करायची ती करावी, पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा. पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. एवढंच बोलतो. संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, देतो. 10 डिसेंबरला आज अल्पकालीन चर्चा 101 याच्यावर मी बोलायला उभारलोय. अध्यक्ष महोदय, 10 डिसेंबरला परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. त्या तोडफोड करणाऱ्याला खरं तर तात्काळ अटक केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पुकारला. पूर्ण परभणी शहर त्याही दिवशी बंद होतं, दुसऱ्या दिवशी तर बंद होतं, त्यामुळे त्याही दिवशी बंद होतं. पण दुसऱ्या दिवशी साधारण 12:30पर्यंत 1 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर समूह आला, समूहाचा मोर्चा चालू होता. आणि आता माननीय नितीन राऊत साहेबांनी जे बोलले की काही स्कार्फ घालून काही लोक काय आले, तोंडाला पट्टी बांधून त्यांनी उद्रेक केला. म्हणजे जनक्षोभ अचानक कसं काय वाढला? मोर्चा शांततेत चालला होता, मग अचानक हिंसक वळण कसं काय लागलं? याला कोण भडकावलं का? याचीही चौकशी अध्यक्ष महोदय या निमित्तानं व्हायला पाहिजे. आणि खरं म्हणजे संविधान हे कुठे समूहाचं नाही, हे देशाचं आहे. आज त्या संविधानामुळे आम्ही सुद्धा आमदार आज इथं आहोत. तर आमचं काही गरिबाची लेकरं इथे यायची कशी? बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही या ठिकाणी आलो. नाहीतर राजाचे लेकरच राजे होऊन बसले असते. आमसारख्या विस्थापितांना या ठिकाणी येता आलं नसतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, संविधान हे सगळ्यांचं आहे. आणि संविधानाचा अवमान कुठे होत असेल तर अध्यक्ष महोदय, मी तर म्हणतो त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हा इतर कायद्यामध्ये न बसवता देशद्रोहाचाच गुन्हा या प्रकरणापासून सुरू करावा. म्हणजे इथून पुढे कोणी हिंमत करणार नाही अध्यक्ष महोदय अवमान करायचा. त्यामुळे ही मागणी या निमित्तानं आपल्याला करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आयजींना बोललो, शहाजी उमापांना, या विषयामध्ये हा जो तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं वय 35 आहे. या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं कशामुळे झाला तो. या सरळ सरळ पोलीस दोषी आहेत हे सरळ दिसतंय. अध्यक्ष महोदय, मी त्या कुटुंबाशी चर्चा केली. हा मुलगा माझ्या मतदारसंघातला आहे. रामलिंग मुदगड हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे. आणि हा मुलगा वडील गेल्यानंतर आपल्या आईला भावंडासह पुण्याला घेऊन गेला. कंपनीत काम करत होता. दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकरांच्या सहवासात तो आला. त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता. तो लॉ शिकायला परभणीला आला आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकार घडला. अध्यक्ष महोदय, मी कुटुंब काय म्हणतंय, मी ह्याला घरातून उचललं रूम मधून. आणि आयजी काय म्हणतायत, तो कलेक्टर ऑफिसच्या मोटरमध्ये होता. मी म्हणतो अध्यक्ष, त्याचे CCTV फुटेज आहेत का? हा खरोखर मुलगा ह्याच्यामध्ये होता का? आता आव्हाड साहेब म्हणले की तो फोटो काढत होता. म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये सहभाग आहे का? अंधारी असला तरी मारायचा अधिकार कोण दिला पोलिसांना? त्यामुळे अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये अतिशय कडक शासन या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यावर व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत याचीही व्यवस्था आपण या निमित्तानं अध्यक्ष महोदय केली पाहिजे.
अध्यक्ष बीडची घटना तर अतिशय भयावह आहे. सुरेश धसांचं भाषण आम्ही ऐकलं, अक्षरशः म्हणजे रडायला यायला लागलं. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात होत असेल अध्यक्ष महोदय, हे अतिशय खेदजनक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही कधी वाचलं सुद्धा नाही अशा प्रकारचा हा मर्डर आहे. म्हणजे आम्ही वाचलं होतं इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांचा घात कशा प्रकारे केला होता, डोळे जाळले होते की डोळ्याला सळ्या घुसल्या होत्या, असं असं त्यावेळेस ऐकलं होतं. आता ते दसांचं भाषण ऐकताना वाटलं किंवा कदाचित तसं झालं असं. इतकी क्रूरता माणूस येतो कुठून अध्यक्ष महोदय? त्यामुळे आरोपी अटक झाले, आज 4था आरोपी अटक झालाय. संपूर्ण आरोपी अटक व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला घेतला पाहिजे. आणि उज्ज्वल निकम सारखे वकील दिले पाहिजे, चांगले वकील, मोठे मोठे वकील दिले पाहिजे अध्यक्ष महोदय. कोणी सुटता कामा नाही, असा धडा दिला पाहिजे या विषयाला की यापुढे महाराष्ट्रामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही करायची. अध्यक्ष महोदय, ही अतिशय चिंताजनक विषय आहे खरं. म्हणजे हे घडतं कशामुळं? हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी कैलासचं भाषण ऐकलं सन्मानित सदस्यांचं. धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये पवन चक्काचं जे चाललेलं आहे, यामधून ही गुंडागर्दी वाढली आहे, यामधून ही झुंडशाही वाढली अध्यक्ष महोदय. एका ग्रुपला धरायचं कंपन्यांनी, दुसऱ्या ग्रुपला सोडायचा, प्रोटेक्शन मनी द्यायचा, यातून सगळं चाललेलं अध्यक्ष महोदय. याची पाळंमुळं खंदून काढली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या निमित्तानं अशा गुंडागर्दींना खरं म्हणजे मोका वगैरे लागतो का मला माहित नाही, सध्या कायदा आहे का नाही ते मोका. तर कडकातलं कडक शासन अध्यक्ष महोदय याने तर व्हायला पाहिजे. आम्ही खूप व्यथित आहात अध्यक्ष महोदय. नमिताताईचं आणि सुरेश दसांचं आणि आव्हाडांचं भाषण ऐकल्यानंतर सभागृह आज व्यथित अध्यक्ष महोदय, दुःखात बुडाले सगळं सभागृह अध्यक्ष महोदय. त्यामुळे बोलायचं सुचत नाही अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला, या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील, कोणी कितीही मोठे असतील, त्यांना अध्यक्ष महोदय जागा दाखवून द्यायची वेळ आली अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा हा मर्डर आहे. म्हणजे एखादा इतकी क्रूरता असू शकते माणसामध्ये, हेच पडत नाही अध्यक्ष महोदय. माणसं अशा असू शकतात का अध्यक्ष महोदय? या विषयामध्ये आम्ही सगळे सदस्य गंभीर आहोत आणि सगळ्यांची मागणी, आम्ही बोलतो आमची नाही आहे, सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे सभागृहामधून या विषयाची संपूर्ण पाळंमुळं खोदून काढली पाहिजे आणि दोषींना ती जागा दाखवून दिली पाहिजे, दोषींना मध्ये घातलं पाहिजे. पण या निमित्तानं राजकारणी व्हायला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय. हा विषय जातीचा नाही किंवा राजकारणाचा नाही, सामाजिक विषय आहे अध्यक्ष महोदय. एक आईनं आपला मुलगा हरवलाय, एका पत्नीनं आपला पती हरवलाय, 2 लेकरांनी आपला बाप हरवलाय अध्यक्ष महोदय. बाप नसलेल्या लेकरांची काय हरवतात, ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला, या विषयामध्ये जे काही आमच्या धसाबाईंनी मागणी केली आहे त्या मागणीला आम्ही पूर्ण समर्थन करतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. नाना भाऊ, 1 मिनिट. 7:53 झाली आहेत. आपण सभागृह 8 वाजेपर्यंत चालवू. नाना भाऊ, आपण ऑनलाईन राहा आणि ही चर्चा आपण उद्या स्पेशल सिटिंग घेऊ. आपण स्पेशल सिटिंग मध्ये आपण चर्चा पूर्ण करू आणि उत्तर त्यानंतर उद्याच्या दिवसात शासनाकडनं घेऊ. करू पण स्पेशल सिटिंग नको. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी बीड आणि परभणीच्या झालेल्या दोन्ही घटनेच्या बाबत गंभीर चर्चा या ठिकाणी चाललेल्या आणि डोकं सुन्न होत आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष आपण सगळेजण काम करतो, पण या घटनेचं सत्ता आणि विपक्षच्या वतीनं सुद्धा अध्यक्ष महाराज एकमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन दोन्ही भागातले सभागृहातले सदस्य परभणी आणि बीडच्या घटनेचं या ठिकाणी वारंवार मुद्दा उपस्थित करतात आहे. सुरेश धस साहेब असतील किंवा आमचे जितेंद्र आव्हाड असतील, यांनी ज्या पद्धतीचं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या बाबतची भूमिका या ठिकाणी मांडली. अध्यक्ष महाराज, खरं तर संतोष देशमुख 2020 पासून त्याला असलेल्या धोक्याच्या बद्दलची जाणीव ते करून देत आणि जाणीव करून देत असताना सुद्धा पोलीस विभागाच्या वतीनं त्याच्यावर मुद्दामून दुर्लक्ष चाललेलं होतं. ज्या पद्धतीनं काही नावं या ठिकाणी आणली गेलीत, त्या गुंडांचा त्या ठिकाणी जो धाक आहे, भीती आहे, त्याचं गुंडाइझम आहे, जसं जंगल राज सारखं त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या बद्दल पोलीस किती घाबरून त्या जंगल राजला आहेत याचं साक्षात उदाहरण आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना ऐकायला मिळालेलं आहे. आदरणीय
जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितले की तुमच्या मंत्रिमंडळातच वर्दस्त या बीडच्या घटनेमध्ये आहे, अशा पद्धतीचे त्यांनी सूचक त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. मला माहित आहे की आमचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेब ते संवेदनशील आहेत. महाराष्ट्रातला गुंडाराज संपवण्यामध्ये ते निश्चितपणे आता नवीन सरकार आलं आणि सरकार आल्यानंतरच या दोन घटना या ठिकाणी घडल्यात आणि म्हणून याची सुरुवातच ही राजकीय आणि कोणाला न वाचवणारी असली पाहिजे. या घटनेचं सोक्षमक्ष लावून या महाराष्ट्रातल्या गुंडाइझमला संदेश देण्याचा संधी तुम्हाला या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे की गुंडाइझमचं जी जड आहे, ही माफिया वृत्ती जी आहे, या माफिया वृत्तीला तुम्ही संपवणार. आपण ऐकलं असेल अध्यक्ष महाराज सुरेश दसनी सांगितलं की रेती माफिया 300 ट्रक, कुठली रॉयल्टी नाही, कुठली परवानगी नाही, कुठलाही तहसीलदार त्या ठिकाणी अडवा येत नाही, कुठला ठाणेदार अडवा येत नाही आणि ज्या पद्धतीनं ही जी माफिया वृत्ती त्या ठिकाणी झाली आणि त्या माफिया वृत्तीच्यामुळेच यांची जी ताकद जंगलराजच्या रूपानं निर्माण झाली आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. मुली त्या ठिकाणी कुठल्याही मुलीवर नजर टाकली आणि तिला उचलून घेतलं इथपर्यंत त्या ठिकाणी झालं. अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी वक्तव्य आपल्या सन्माननीय सदस्यांनी केलेलं आहे. मला विश्वास आहे की या बीडचं जे काही जंगलराज आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळतात की रेती माफियांचं धुडगस आणि त्याला राजकीय वर्दस आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या निमित्तानं बीड सहित महाराष्ट्रामध्ये ही जी रेती माफियांची जी मस्ती चाललेली आहे तिलाही ब्रेक लावण्यामध्ये आपल्याला यश येईल. आणि या घटनेचं खरं तर सिटिंग जज हायकोर्टाचे एक नाही 2 जजच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी, ही मागणी पहिलेच मी केजच्या घटनेच्या बाबतची या ठिकाणी मांडतोय. परभणीची घटना जे अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं आपल्या राज्याला जे भीमा कोरेगावचं जो कलंक लागलेला होता अध्यक्ष महाराज, तो अजूनही पुसला जात नाही. त्याच्यामध्येही जे बेगुन्हागार होते त्यांच्यावर अजूनही केसेस या महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत. त्याच्यावर एक समिती पण आपण अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेबच होते आणि ते एक समिती बनवली. त्या समितीचा रिपोर्टही अजूनपर्यंत आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दलचं हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आदिवासी असेल, दलित असेल, यांच्यावर होणारा अन्याय हा सातत्यानं चालतो आणि परभणीची घटना आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला मिळते आहे. अध्यक्ष महाराज, हा जो मनोरुग्ण असलेला जो व्यक्ती ज्यांनी ज्या ठिकाणी संविधान ठेवलं होतं त्याला काचाचं सुरक्षित त्याला काचाच्या याच्यामध्ये सुरक्षित ठेवलं गेलं होतं अध्यक्ष महाराज. त्यांनी काच फोडला अध्यक्ष महाराज आणि त्याच्यात नंतर ते राजघटनेची प्रतिकृती त्या ठिकाणातून काढली आणि त्याला तोडफोड त्या ठिकाणी केली अध्यक्ष महाराज. आणि ती घटना वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण की संध्याकाळची घटना आहे अध्यक्ष महाराज, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचाराचे लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एकत्रित येण्याचं काम सुरू झालं. सुरू झाल्यानंतर अध्यक्ष महाराज खरं तर पोलिसांनी त्यांना, कारण पोलिसाची कुमक त्या ठिकाणी नव्हती त्यावेळेस अध्यक्ष महाराज. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जेव्हा काही महिला गेल्यात त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्याकडे फक्त 2च पोलीस होते अशी माहिती आमच्याजवळ आहे. खऱ्या अर्थानं अध्यक्ष महाराज जेव्हा असा उद्रेक व्हायला सुरुवात होते तर आपला नियम आहे की जवळपास या उद्रेकाला वेळेसच लोकांचा समजुती घालून 8 वाजलेले आहेत तर आपण ऑनलाईन राहून उद्या कंटिन्यू करावं. माझ्याकडे जी नावं आहेत ती याप्रमाणे आहेत, त्यांना उद्या बोलायची संधी दिली जाईल. श्री संदीप क्षीरसागर, श्री विजयसिंह पंडित, श्री सुनील प्रभू, श्री हेमंत उगले आणि डॉक्टर विश्वजित कदम. उद्या स्पेशल सिटिंग आपण 9:30. ठीक आहे, तुमची नावं ज्यांना अजून बोलायचं आहे त्यांनी आपली नावं द्यावी, त्यांची ऍड केली जातील. पण त्या व्यतिरिक्त अजून उद्या नवीन नावं नाही घेणार. सभा 9:30 देतो. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 ते 10:45 या कालावधीत विशेष बैठक होईल. या बैठकीत अल्पकालीन चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक
सकाळी 11 वाजता भरेल.